नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दिनेश देवरे, अनुदानित आश्रमशाळा कुसुंबा. तर आपण इयत्ता 12वी भूगोल या विषयाचे जे ऑनलाईन लेक्चर्स घेत होतो, त्याच्यामध्ये आत्ता मागे आपण बघितलं की लोकसंख्येतील बदल किंवा लोकसंख्या वाढ कशी होते, त्याच्यावर परिणाम करणारे जन्मदर आणि मृत्यूदर, स्थलांतर या घटकांची माहिती आपण घेतली. तर आता आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे की लोकसंख्या वाढ आणि विस्फोट. तर लोकसंख्या वाढ आणि विस्फोटाचा जर आपण विचार केला तर जन्मदर आणि मृत्यूदर याच्यामुळे काय होत असतं, लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या वाढत असते किंवा कमी होत असते. तर आपल्याला हा लोकसंख्या वाढ आणि घट यांचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे प्रत्येक जो देश असतो हा देश लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे अनुभवत असतो. उदाहरणार्थ जर आपण विचार केला, जसं मानवाची उत्क्रांती झाली, मानव एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्याकडे, दुसऱ्यातून तिसऱ्यात, आणि अशा प्रकारे आजचा जो मानव आहे तो आत्ता आपल्याला दिसतो. तशा पद्धतीनं प्रत्येक जो देश आहे हा देश या लोकसंख्येच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून जात असतो. आता हे लोकसंख्याविषयक वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले आहेत. त्याच्यामध्ये थॉमस माल्थस जो होता, हा माल्थसचा लोकसंख्येविषयीचा सिद्धांत त्या ठिकाणी होता. त्यानंतर लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. आता जर आपण विचार केला तर प्रत्येक वेळी देशामध्ये तोच जन्मदर किंवा मृत्यूदर त्या ठिकाणी राहत नाही, तो बदलत असतो. त्यामुळे लोकसंख्या वाढ होत असते किंवा घट होत असते. त्यांचा दर कधीही समान राहत नाही. आणि जसा एखाद्या देशामध्ये आर्थिक विकास होतो, त्या आर्थिक विकासाबरोबर जन्मदर आणि मृत्यूदर याच्यामध्ये आपल्याला फरक होताना दिसतो किंवा फरक त्या ठिकाणी पडतो. आता याच गोष्टीवर आधारित एक सिद्धांत त्या ठिकाणी मांडला गेला आहे. त्या सिद्धांताची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तो सिद्धांत म्हणजे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. तर लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आहे. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत जो आहे हा सर्वात आधी लोकसंख्या संक्रमण ही जी संकल्पना ही फ्रँक नॉटेस्टाईन यांनी त्या ठिकाणी मांडली होती. आणि त्याच्यानंतर लोकसंख्या संक्रमण सिद्धांत जो आहे हा लोकसंख्या संक्रमण सिद्धांत वॉरेन थॉम्सन यांनी 1929 मध्ये मांडला. आता त्यांनी काय केलं की पूर्ण युरोप खंडातील जे युरोपियन देश होते या देशांचा 200 वर्षांचा लोकसंख्या वाढीचा इतिहास त्यांनी त्या ठिकाणी अभ्यासला. आणि तो अभ्यासल्यानंतर त्याच्यामधून त्यांनी जे निष्कर्ष काढले, ते जे मॉडेल होते, त्याला लोकसंख्या संक्रमण सिद्धांत असं त्या ठिकाणी नाव दिलं गेलं. आणि आज आपल्याला या लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा या ठिकाणी काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे जे पेज आहे या ठिकाणी आकृती 1.7 जो आहे, या आकृती 1.7 मध्ये लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. आता या सिद्धांताचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला बघता येईल की या ठिकाणी लोकसंख्येचे जे टप्पे या ठिकाणी दिलेले आहेत. आता जे मॉडेल त्या ठिकाणी सांगितलेलं आहे लोकसंख्या संक्रमणात, याचं सुरुवातीच्या काळामध्ये 4 टप्पे होते आणि आता 5वा टप्पा त्या ठिकाणी ॲड केलेला आहे. त्याच्यामधले वेगवेगळे टप्पे आपल्याला दिले. पहिला टप्पा दिला आहे बघा, अतिशय स्थिर. दुसरा आरंभीच्या काळात विस्तारणारा. त्यानंतर तिसरा जर टप्पा आपण बघितला तर तिसरा टप्पा आहे त्या ठिकाणी नंतरच्या काळात विस्तारणारा. चौथा टप्पा आहे कमी बदल दर्शवणारा. आणि 5वा जो टप्पा आहे तो शून्य वाढ दर्शवणारा. तर असे 5 टप्पे त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत. आणि जर आपण या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी त्यांनी दाखवलं आहे की हा दर हजारी होणारे जन्म व मृत्यू. आणि हा जो दिला आहे हा 10, 20, 30, 40 हा जन्मदर आणि मृत्यूदराचा हा त्या ठिकाणी आकडा दिला आहे. आणि खाली जो दिला आहे हा काळ दिला आहे, म्हणजे टाईम, कोणकोणत्या कालावधीमध्ये हे बदलत जातं. तर आता आपल्याला थोडंसं
या आकृतीचं जे निरीक्षण करून ही हे काही प्रश्न 1.7 मधले सोडवायचे आहेत. त्याच्यातलं जर आपण पहिला प्रश्न आपण बघितला की आलेखातील निळी आणि काळी रेषा काय दर्शवते. तर ही या ठिकाणी काळी रेषा आपल्याला ही दिसते. ही काळी रेषा आहे मृत्यूदर आणि ही जी निळी रेषा आहे ती आपल्याला त्या ठिकाणी दाखवते जन्मदर. तर निळी रेषा जी आहे ही आपल्याला जन्मदर दाखवते आणि काळी रेषा काय दाखवते, मृत्यूदर दाखवतो. आता या ठिकाणी जर आपण विचार केला तर या आलेखातला जो हिरवा भाग आहे हा पार्ट आहे. तर हा हिरवा भाग काय दर्शवतो. या आलेखातला जर हिरवा भाग जर आपण बघितला तर हा भाग आपल्याला दर्शवतो नैसर्गिक वाढ. त्यानंतर आलेखात असलेला निळा भाग काय दर्शवतो. आता निळ्या भागाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी हा निळा भाग या ठिकाणी दिलेला आहे. तो निळा भाग आपल्याला दर्शवतोय ती म्हणजे नैसर्गिक घट. त्यानंतर जर आपण पुढचा प्रश्न बघितला तर पुढचा प्रश्न आहे कोणकोणत्या टप्प्यामध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा जास्त आहे. कोणकोणते टप्पे आहेत जिथं जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा जास्त आहे. बघा हा जन्मदराचा जर आपण विचार केला तर हा पहिला टप्पा याच्यात सुद्धा जन्मदर मृत्यूदरापेक्षा जास्त आहे. हा दुसरा टप्पा याच्यात जन्मदर मृत्यूदरापेक्षा जास्त आहे. हा तिसरा टप्पा याच्यामध्ये जन्मदर मृत्यूदरापेक्षा जास्त आहे. आणि हा चौथा टप्पा आहे त्याच्यामध्ये सुद्धा जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा जास्त आहे. आणि त्याच्या पुढे जर आपण गेलो तर या ठिकाणी आपल्याला हे कळतं की या ठिकाणी जन्मदर आणि मृत्यूदर समान झालेले आहेत आणि पुढचा जो टप्पा आहे इथं काय होतं, मृत्यूदर हा अधिक होतो आणि जन्मदर कमी होतो. म्हणजे मृत्यूदरापेक्षा जन्मदर काय होतो या ठिकाणी कमी होताना आपल्याला दिसतो. तर पुढचा जर आपण प्रश्न बघितला तर कोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच आहे. तर हा आपण चौथा टप्पा याच्यामध्ये शेवटच्या कालखंडामध्ये जर आपण बघितलं तर या शेवटच्या एवढ्या कालखंडामध्ये काय होतं की जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच होतो. आणि शेवटचा जो प्रश्न आहे ते मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे कोणत्या टप्प्यामध्ये. तर हा पाचवा जो टप्पा आहे शून्य वाढ दर्शवणारा. याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये आत्ताच आपण बघितलं की मृत्यूदर हा काय होतो जन्मदरापेक्षा जास्त होतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला या आलेखाची जी उत्तर आहे किंवा या आलेखामधले जे प्रश्न आहेत यांची उत्तर या ठिकाणी आपल्याला समजतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला हा जो आपण आलेख बघितला किंवा लोकसंख्या संक्रमण प्रतिमान जे बघितलं आणि ते प्रश्नांची उत्तरं सोडवली, त्यानंतर आता या लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाचा आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे किंवा त्याचे जे विविध टप्पे आहेत त्या टप्प्यांची आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिला जो टप्पा आहे हा टप्पा आहे अतिशय स्थिर. आता या टप्प्याचा जर आपण विचार केला तर या टप्प्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही काय असतात, अधिक असल्यामुळे लोकसंख्या वाढ काय असते, स्थिर असते. या ठिकाणी आपण बघू शकता की हा जन्मदर आणि मृत्यूदर 40 आकडा आहे. जवळपास जन्मदर हा किती आहे 40 या ठिकाणी आहे आणि मृत्यूदर जो आहे हा मृत्यूदर सुद्धा आपल्याला जवळपास 38 पर्यंत या ठिकाणी दिसतो. म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर हे काय आहेत या ठिकाणी दोन्ही जवळपास सारखे. जन्मदर पण जास्त आहे 40 म्हणजे खूप जास्त आहे आणि मृत्यूदर पण 38 म्हणजे खूप जास्त मृत्यूदर आहे. आणि मग यामुळे काय होतं की यामुळे लोकसंख्या वाढ जी असते ही लोकसंख्या वाढ काय असते, स्थिर असते. मग या ठिकाणी काय असतं जन्मदर, यावेळी जन्मदर खूप जास्त असतो.
आता आपण बघितलं की आपले जे जुने लोक असतात त्यांना प्रत्येकाला 4 मुलं, 5 मुलं, 7 मुलं, 8 मुलं असे अपत्य असायचे. कारण का? कारण काय होतं की त्या वेळेस मृत्यूदराचं प्रमाण अधिक होतं, त्यामुळे जन्मदरसुद्धा हा नॅचरली जास्त होता. जन्मदर अधिक असतो कारण यामध्ये काय असते, देशाची जी आर्थिक स्थिती असते ही आर्थिक स्थिती विकसित नसते. देशाची जी अर्थव्यवस्था असते, आता देशाची अर्थव्यवस्था शेती आणि इतर जे शेतीवर आधारित उद्योग आहेत या शेतीवर आधारित प्राथमिक व्यवसायांवर ती आधारित असते. द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांचे प्रमाण या ठिकाणी कमी असते. आता ही जी ही जी सिच्युएशन आहे आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित अभ्यासता येईल. आता या ठिकाणी आपण बघू की आता हा लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा पहिला टप्पा आहे, अतिशय स्थिर. आता या टप्प्यामध्ये जर आपण बघितला तर या ठिकाणी काय असतं, लोकसंख्या वाढ ही स्थिर असते. आता या ठिकाणी 2 गोष्टी असतात महत्त्वाच्या, जन्मदर अधिक असतो आणि मृत्यूदर अधिक असतो. आता जन्मदर अधिक असतो याचे कारणं काय आहेत, तर याचा जर आपण विचार केला तर जास्त मुले असणे चांगले ही धारणा असते. म्हणजे जेवढे जास्त मुले तेवढं चांगलं, एकाला दुसऱ्यासोबत. त्यानंतर देशाची आर्थिक स्थिती विकसित नसते. देशाची अर्थव्यवस्था शेती आणि प्राथमिक व्यवसायांवर आधारित असते. द्वितीयक व्यवसाय तिथं जास्त नसतात. त्यानंतर शैक्षणिक संधी मर्यादित असतात आणि प्रजनन दर काय असतो, अधिक असतो. आणि मोठी कुटुंब असतात. लहान मुलांना सांभाळून घ्यायला कुटुंबात अनेक जण असतात, त्यामुळे मुलं जन्माला घालणं हे काय असतं, एवढं कठीण गोष्ट नसतं. त्यांचं पालनपोषण हे होत असतं. त्यानंतर मृत्यूदर पण या ठिकाणी अधिक असतो. कारण का? कारण असतो स्वच्छतेचा अभाव. त्यानंतर दुसरा असतो वैद्यकीय सुविधांचा अभाव त्या ठिकाणी असतो. म्हणजे डॉक्टर्स कमी असतात, वैद्यकीय सुविधा कमी असतात. त्यामुळे काय होतं, त्यामुळे संसर्गजन्य जे रोग आहेत, कॉलरा आहे, पटकी आहे, मलेरिया आहे, तर या रोगांमुळे या रोगांच्या साथी यायच्या आणि त्याच्यामध्ये अनेक जण त्या ठिकाणी मृत्यू पावायचे. त्यामुळे काय होतं, जास्त मुलं राहिले तर निदान त्याच्यामधून काही मुलं जगतील या आशा याच्याने या ठिकाणी जन्मदर अधिक होता आणि मृत्यूदर जास्त असल्यामुळे जन्मदर त्या ठिकाणी अधिक होतात. त्यानंतर कुपोषणामुळे जास्त मृत्यू त्या ठिकाणी होत होते. म्हणजे त्या कालावधीमध्ये काय आहे की पावसाचा लहरीपणा होता. जर पाऊस 2-3 वर्ष दुष्काळ पडला तर अनेक जे छोटे मुलं आहेत, बालकं आहेत, त्यानंतर काही प्रौढ आहेत, हे कुपोषणामुळे त्यांचा मृत्यू होत होता. आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास काय झालेला होता, त्या ठिकाणी कमी झालेला होता. यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला दुसरा टप्पा आता या ठिकाणी बघायचा आहे. तो दुसरा टप्पा आहे तो म्हणजे आरंभीच्या काळात विस्तारणारा. आता आरंभीच्या काळात विस्तारणारा म्हणजे काय की याच्यामध्ये काय होतं की या कालावधीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा हळूहळू प्रसार व्हायला लागतो. वेगवेगळे शोध लागल्यामुळे काय झालं की वैद्यकीय आणि आरोग्यविषयक ज्या सुविधा होत्या, या वैद्यकीय आणि आरोग्यविषयक सुविधांचा त्या ठिकाणी विस्तार झाला आणि रोगराईवर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. वेगवेगळ्या वॅक्सिन्स, लसींचा शोध लागला आणि काय झालं, त्या लसींचा शोध लागल्यामुळे हळूहळू मृत्यूदर या ठिकाणी आपण बघत असू तर मृत्यूदर हा कमी होत जातो या दुसऱ्या टप्प्यामध्ये. यामुळे मृत्यूदर कमी होत जातो, पण जन्मदर जो असतो हा जन्मदर हा त्याच ठिकाणी आपल्याला 40चा जर आपण विचार केला, जन्मदर फक्त 38 होतो, पण मृत्यूदर या ठिकाणी कुठपर्यंत येतो, जवळपास 20च्या आसपास मृत्यूदर येऊन जातो. पण जन्मदर हा 38च्या जवळपास असतो. त्यामुळे काय होतं की लोकसंख्या ही वाढत राहते आणि ती झपाट्याने वाढत जाते. मृत्यूदर कमी होतो आणि जन्मदर वाढतो, त्यामुळे लोकसंख्याही झपाट्याने वाढत जाते. आणि याच्याचबरोबर काय होतं की शेती आणि उद्योग जे असतात, आता शेतीवर आधारित द्वितीयक व्यवसायांना त्या ठिकाणी सुरुवात होते आणि या द्वितीयक व्यवसायांमुळे काय होतं, उद्योगातील उत्पादन त्या ठिकाणी वाढायला लागतं. शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग सुरू होतात, अन्नधान्याचं उत्पादन वाढतं, वाहतूक व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी वाढ होते आणि त्यानंतर
हळूहळू काय लोकसंख्या नियंत्रणासाठी काय केलं जातं, प्रयत्न त्या ठिकाणी सुरू होतात. या ठिकाणी जर आपण बघितलं तर मृत्यूदरामध्ये जन्मदर त्या ठिकाणी स्थिर असतो, लोकसंख्या झपाट्याने वाढत जाते, शेतीतील उत्पादन वाढते, वाहतूक व्यवस्थेत वाढ होतो आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी काय होत जातं, त्या ठिकाणी प्रयत्न सुरू होत जातात. मग या ठिकाणी जर आपण विचार केला तर तर याच्यामध्ये या आत्ता पहिला जो टप्पा आहे, पहिल्या टप्प्यामध्ये आता एक पण देश असा नाही की जो या पहिल्या टप्प्यामध्ये राहिला आहे जन्मदर जास्त मृत्यू. पण हा दुसरा जर टप्पा आपण बघितला आरंभीच्या काळामध्ये म्हणजे विस्तारणारा, तर याच्यामध्ये काही देश आपल्याला या ठिकाणी दिसतात बघा. कांगो आहे, त्यानंतर बांगलादेश, नायजर, युगांडा, हे जे देश आहेत हे देश सध्या या लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी जाते. त्यांचा जन्मदर खूप जास्त आहे, मृत्यूदर कमी होऊन गेलेला आहे, लोकसंख्या एकदम झपाट्याने वाढत चाललेली आहे. तर याचा जर आपण विचार केला तर हा जो टप्पा असतो, हा टप्पा या ठिकाणी याला नाव दिलं गेलं लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा. म्हणजे या या हा जो टप्पा याच्यामध्ये जन्मदर हा सर्वाधिक असतो, प्रचंड वाढ लोकसंख्येमध्ये होत असते, लोकसंख्येचा विस्फोट होतो, जन्मदर कमी होतो, मृत्यूदर जास्त होतो, त्यामुळे लोकसंख्येचा त्या ठिकाणी काय होतो, विस्फोट होतो. तर याच्यामध्ये कांगो, बांगलादेश, नायजर, युगांडा असे देश आपल्याला या ठिकाणी दिसतात. त्यानंतर जर आपण विचार केला तर आता आपण बघू तिसरा टप्पा. तिसऱ्या टप्प्याचा जर आपण विचार केला तर हा जो टप्पा आहे हा आहे नंतरच्या काळात विस्तारणार. आता नंतरच्या काळात विस्तारणारा म्हणजे काय होतं की दुसऱ्या टप्प्यामध्ये जो मृत्यूदर कमी झालेला असतो तो या तिसऱ्या टप्प्यामध्ये आणखीन कमी होतो. म्हणजे जो मृत्यूदर 20पर्यंत आलेला असतो तो अजून 10, 11, 12पर्यंत येतो जवळपास आणि अजून मृत्यूदर कमी होतो आणि जन्मदर पण कमी होऊ लागतो. त्या देशाला समजायला लागतं की जास्त लोकसंख्या ही काय प्रगतीसाठी मारक आहे, त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणाचे वेगवेगळे कायदे केले जातात, प्रत्येक सरकार वेगवेगळे नियम बनवतं, लोकसंख्या कमी करण्यासाठी प्रयत्न होतो, त्यामुळे काय होतं जन्मदरही कमी होऊ लागतो आणि त्याच्यामुळे लोकसंख्या वाढीचा जन्मदर कमी होतो. पण लोकसंख्या काय होत असते, वाढतच असते. कारण जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अजूनसुद्धा अधिक असतो. कारण जन्मदर हा 12-13वर येतो, मृत्यूदर 12-13वर येतो, पण जन्मदर अजूनसुद्धा 20-22 या टप्प्यावर तो असतो. त्यामुळे जन्मदरापेक्षा मृत्यूदर कमी होतो आणि जन्मदर जास्त असल्यामुळे काय होत जातं, लोकसंख्या ही वाढतच असते. पण या कालावधीमध्ये काय होतं की देशाच्या प्रगतीचा वेग वाढत जातो आणि लोकांचे जे उत्पन्न आहे ते उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त होते. पर कॅपिटा इन्कम जे आहे ते जास्त होत जाते आणि लोकांचे जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे, राहणीमान आहे, ते राहणीमान उंचावलेले असते, गरिबी कमी होत जाते, कुपोषणामुळे मरणारे जे लोक असतात ते कमी होत जातात, प्रत्येकाला अन्नधान्य हे मिळायला लागतं, प्रत्येकाला जेवण मिळायला लागतं. त्यानंतर तंत्रज्ञानाचा विस्तार आणि उपयोग वाढलेला दिसतो. त्यानंतर या ठिकाणी काय होतं, प्राथमिक जी क्रिया आहे, जे उदाहरणार्थ शेती, मासेमारी, वनसंकलन वगैरे, पशुपालन, ह्यापेक्षा ज्या द्वितीयक आणि तृतीयक व्यवसाय जे असतात या ठिकाणी बघा, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांचा विस्तार होत जातो आणि लोकसंख्येची शैक्षणिक पातळी उंचावते. म्हणजे काय, शिक्षण जे असतं, हे शिक्षण हे बऱ्याच समाजातील बऱ्याच घटकांपर्यंत पोहोचतं आणि शैक्षणिक पातळी ही लोकांची उंचावते, त्यांची विचार करण्याची पद्धत बदलते, त्यांना कमी कुटुंब म्हणजे चांगलं कुटुंब म्हणजे कुटुंब नियोजनाचे महत्त्व त्यांना समजते, कुटुंबाचा आकार जो असतो लहान होतो. उदाहरणार्थ राष्ट्रीय लोकसंख्या विषयक जे धोरण होतं 1975मध्ये आलेलं, त्यावेळेस इंदिरा गांधींनी घोषणा केली होती की हम दो हमारे दो. म्हणजे काय आहे की हम दो आणि हमारे दो म्हणजे कुटुंब जे मोठं कुटुंब होतं त्याला लहान करण्याचा प्रयत्न केला गेला भारतामध्ये आणि याच्यामुळे काय झालं, कुटुंबाचा आकार त्या ठिकाणी लहान होतो आणि या ठिकाणी काय असतं, जो देश आहे हा विकसनशील
टप्प्यातून विकसित टप्प्यामध्ये जायला त्या ठिकाणी सुरुवात होते. यांचा जर आपण उदाहरण बघितलं तर चीन, किंवा आत्ता याच्यामध्ये आपल्याला दिसतोय भारत. भारतसुद्धा आता तिसऱ्या टप्प्यामध्ये आता गेलेला आहे. म्हणजे विकसित देशाकडे भारताची वाटचाल या ठिकाणी आपल्याला सुरू झालेली दिसते. त्यानंतर आता बघा या ठिकाणी हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की तुमच्या मते उपरोक्त कोणत्या टप्प्यातून भारत देश जात आहे. तर हा जो तिसरा टप्पा आहे नंतरच्या काळात विस्तारणारा, या टप्प्यामध्ये आपल्याला भारतसुद्धा गेलेला त्या ठिकाणी आढळून येतो. त्यानंतरचा जर आपण टप्पा बघितला तर तो आहे कमी बदल दर्शवणारा. आता चौथा टप्प्याचा जर आपण विचार केला तर या टप्प्यामध्ये जो तिसऱ्या टप्प्यातील जन्मदर असतो तो आणखीन कमी झालेला असतो. म्हणजे जन्मदर खूप खाली येत जातो. या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता बघा या ग्राफमध्ये आपण या ठिकाणी बघू. हा बघा चौथा टप्पा आहे कमी बदल दर्शवणार. बघा या ठिकाणी बघा या ठिकाणाहून मृत्यूदर खाली तर आहे, पण हा जो जन्मदर आहे हा जन्मदर सुद्धा या ठिकाणी काय झाला आहे, बराच खाली आला आहे. मृत्यूदर या ठिकाणी जवळपास तो जर आपण विचार केला तर 9च्या आसपास 7च्या आसपास जन्मदर मृत्यूदर यायला लागतो आणि जन्मदर सुद्धा एकदम मोठ्या प्रमाणावर कमी व्हायला लागतो. आणि मग हा जो टप्पा असतो याच्या शेवटी जर आपण गेलो तर या ज्या ठिकाणी या ठिकाणी जन्मदर आणि मृत्यूदर हे समान होत असतात. आता या ठिकाणी याचं स्पष्टीकरण आपण बघणार आहे नंतरच्या काळात विस्तारणारा जो टप्पा आहे त्याचं. तर बघा कमी बदल दर्शवणाऱ्या टप्प्याचं आपण स्पष्टीकरण बघत होतो. तर याच्यात काय होतं, जन्मदर आणखी कमी होतो, राहणीमान उंचावते, देशाची आर्थिक स्थिती आणि नागरिकांची आर्थिक स्थिती अतिशय सुधारलेली असते. द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांचा वाटा प्राथमिकपेक्षा खूप अधिक असतो. अमेरिकेचा जर आपण विचार केला तर अमेरिकेमध्ये शेती केली जाते का जास्त, तर नाही. तर शेतीपेक्षा ज्या द्वितीयक आणि तृतीयक व्यवसाय जे आहेत, सेवा सुविधा कारखानदारी, यांचा वाटा प्राथमिक व्यवसायांपेक्षा खूप जास्त होत जातो. आणि मृत्यूदरसुद्धा खूप कमी असतो. कारण काय असतं की कारण उच्चतम दर्जाचा वैद्यकीय सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध असतात. त्यानंतर पटकी प्लेग यांच्यासारखे जे साथीचे रोग असतात हे तर त्या ठिकाणी नायनाट झालेला असतो, तिथं ते रोग येत पण नाही. आणि लोक जे असतात आरोग्याबद्दल खूप जागरूक असतात. उदाहरणार्थ अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेमध्ये एक मनुष्य जर एखाद्या कठीण परिस्थितीत अडकला तर उदाहरणार्थ तो समुद्रात अडकला त्याला सोडवायला हेलिकॉप्टर जातं. म्हणजे एका माणसाच्या प्राणाची किंमत तिथं एवढी मोठी असते. म्हणजे तिथल्या लोकांना म्हणजे त्यांचं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे आणि त्यांचं जे आरोग्य आहे, आरोग्याबद्दल ते लोक खूप जागरूक असतात. त्यानंतर आणि जन्मदर मृत्यूदरापेक्षा कमी झालेला म्हणजे तो बरोबर येत असतो. या टप्प्यामध्ये की जन्मदर मृत्यूदरापेक्षा कमी झालेला नसतो, पण तो जवळजवळ सारखाच असतो. त्यामुळे लोकसंख्येची वृद्धी अत्यल्प असते. म्हणजे लोकसंख्येची जी वाढ आहे ही अतिशय कमी असते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने जर आपण विचार केला तर हा या टप्प्यामध्ये आपल्याला येतो. त्यानंतर पाचवा टप्पा आहे तो म्हणजे ऋणात्मक वाढीचा टप्पा. ऋणात्मक म्हणजे कमी, धनात्मक म्हणजे शून्यापेक्षा जास्त, ऋणात्मक म्हणजे कमी. म्हणजे या ठिकाणी काय असतं की जन्मदर खूप कमी होऊन मृत्यूदराशी त्या ठिकाणी समान होतो. मृत्यूदराशी समान होतो. लोकसंख्या वाढ अत्यल्प असते आणि किंवा काही देशांमध्ये जन्मदर मृत्यूदरापेक्षा कमी होऊ लागतो. आता अमेरिका चौथ्या टप्प्यात आहे. अमेरिकेमध्ये आता जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा थोडासा जास्त आहे, बरोबरीला येत चालला आहे. पण जगामध्ये असे काही देश आहेत की जे
ऋणात्मक वाढ दर्शवतात. उदाहरणार्थ स्वीडन, फिनलँड, जर्मनी आहे. तर या देशामध्ये मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा जास्त झाला. जन्मदर अतिशय कमी आहे. जर्मनीचा आपण विचार केला तर जर्मनीमध्ये प्रत्येक जी स्त्री माता बनणार असेल अशा स्त्रियांना बक्षिसं दिले जातात, प्रोत्साहन दिलं जातं त्यांना मुलांना जन्म घालण्यासाठी. 4 लाख, एक मुलगा झाला तर 4 लाख, दुसऱ्या मुलाच्या वेळेस 8 लाख, अशा सुविधा दिल्या जातात. मुलाचा सर्व खर्च जर्मन सरकार करते, पूर्ण खर्च. त्या आईवडिलांना 1 रुपया खर्चायची गरज नसते. अशा पद्धतीने तिथल्या सरकारचं धोरण आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं आहे की या अशा देशांमध्ये बालकांची संख्या खूप कमी असते आणि वृद्धांची संख्या जास्त असते. राहणीमान उंचावलेले असते. देशाची व नागरिकांची आर्थिक स्थिती उत्तम असते. तिथल्या ज्या महिला किंवा जे कुटुंब आहे, नवरा बायको, त्यांना असं वाटतं की मूल जन्माला घालणं म्हणजे आपल्या मोठी कटकट आहे, व त्याला सांभाळा, त्याला वाढवा, त्याचं पालनपोषण करा. त्यामुळे तिथं मुलंच जन्माला घातली जात नाही, अशी त्या लोकांची वैचारिक स्थिती त्या ठिकाणी निर्माण होते. आणि या देशाचा जर आपण विचार केला तर यांच्या तृतीयक व्यवसायाचे प्रमाण, सेवा सुविधा हे सर्वात जास्त असतं. वेगवेगळ्या सेवा सुविधा पुरविणारे अनेक IT चे तंत्रज्ञ, वेगवेगळे इंजिनियर्स, डॉक्टर्स हे त्या ठिकाणी सगळ्यात जास्त असतात. आणि शैक्षणिक व वैद्य सेवा सुविधा उच्च दर्जाच्या असतात. आणि पर्यावरण आणि आनंददायी जीवनाबाबत हे लोक काय असतात, आग्रही असतात. म्हणजे त्यांना जीवनाचा संपूर्ण आनंद घ्यायचा असतो. पर्यावरणाच्या बाबतीत ते जागरूक असतात. पर्यावरण अतिशय चांगलं असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने हे जे काही देश आहेत, तर स्वीडन, फिनलँड, जर्मनी वगैरे, त्यानंतर डेन्मार्क आहे, तर हे देश आता या लोकसंख्या संक्रमणाच्या 5व्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी काय असतात, गेलेले आपल्याला आढळतात. आता या ठिकाणी आकृती पॉईंट 1.7च्या आधारे सांगा की सरासरी डोबळ जन्मदर 7 आणि मृत्यूदर 8 असेल तर तो देश लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात असतो. मृत्यूदर 7, जन्मदर 7 आणि मृत्यूदर 8, म्हणजे मृत्यूदरापेक्षा जन्मदर कमी झालेला आहे. तर हा जो शेवटचा टप्पा आहे, म्हणजे ऋणात्मक वाढ दर्शवणारा 5वा जो टप्पा आहे, या 5व्या टप्प्यामध्ये तो देश आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. आणि जर ढोबळ मृत्यूदर 20 असेल आणि ढोबळ जन्मदर 24 असेल तर तो देश लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात आहे. म्हणजे जन्मदर पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर जास्त आणि मृत्यूदर जास्तच असतो. त्यानंतर 40-38 असतो. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जर आपण बघितलं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर हा कमी होतो आणि मृत्यूदर पण कमी होतो. जन्मदर तसाच असतो, मृत्यूदर कमी असतो. आणि तिसऱ्या टप्प्यात जर मग आपण विचार केला तर हा जो टप्पा असेल हा लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या नाही तर तिसऱ्या टप्प्यामध्ये हा देश आपल्याला आढळतो. हा जो तिसरा टप्पा आहे नंतरच्या काळात विस्तारणारा, म्हणजे जन्मदर पण कमी व्हायला लागतो, मृत्यूदर कमी होत जातो. तर हा तिसऱ्या टप्प्यामध्ये हा देश आपल्याला या ठिकाणी दिसतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोरोना काळामध्ये तुम्ही सुरक्षित राहा, घरी राहा आणि आपल्या परिवाराची त्या ठिकाणी काळजी घ्या. हे जे लेक्चर्स आहेत तर बरेच मुलं त्या ठिकाणी बघतायत, मला कमेंट्स प्राप्त होत आहेत, तर त्याबद्दल धन्यवाद. आणि इतर मुलांना पण हे ज्ञान तुम्ही शेअर करायला काही हरकत नाही आहे. ठीक आहे, धन्यवाद.